मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात 24 तासात सर्वाधिक 17.6 मिमी पावसाची नोंद झाली। यामध्ये चिखलदरा, चांदूर रेल्वे, तिवसा व धामणगाव तालुक्यात दमदार पाऊस झाला। ढगाळ वातावरण व पावसामुळे सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव वाढत असला तरी पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरला आहे। मित्रांनो, हवामान विभागाने 23 जुलै पर्यंत येलो अलर्ट दिलेला आहे। पावसाची रिपरिप सुरू असली तरी 8 तालुके सरासरीत माघारले आहे। मित्रांनो, जिल्ह्यात 8 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे पावसाची सरासरी बऱ्यापैकी वाढली आहे। मित्रांनो, अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 333.6 मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र 300.8 मिमी पाऊस झालेला आहे। मित्रांनो, ही टक्केवारी 90.2 आहे। यामध्ये नांदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे, तिवसा, वरुड, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चांदूर बाजार व धामणगाव रेल्वे या तालुक्यांनी पावसाची अपेक्षित सरासरी पार केली आहे। मित्रांनो, स्कायमेटच्या अहवालानुसार 24 तासात सर्वाधिक सरासरी 42.2 मिमी पाऊस तिवसा तालुक्यात झाला। याशिवाय धामणगाव रेल्वे तालुक्यात 39.2 मिमी, चांदूर रेल्वे तालुक्यात 32 मिमी, वरुड तालुक्यात 24.9 मिमी, चिखलदरा तालुक्यात सरासरी 23.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे। जिल्ह्यात 30 जुलै पर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मित्रांनो, जिल्ह्यात 12 जून रोजी मान्सून दाखल झाले होते। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।